हॅलो, वेलकम टू रूट्स अँड चार्म्स आणि आपल्या मराठी चॅनलमध्ये रूट्स अँड चार्म्सच्या मी मनापासून स्वागत करते सगळ्यांचं। हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि जो खूप 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 दिवसांनी आलेला आहे, त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी। ॲक्च्युली आम्ही सगळ्या इंटरनॅशनल बिझनेस वाढवण्याकडे आमचं सध्या लक्ष आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओज येण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे, बट मी ट्राय करीन जास्तीत जास्त वेळ इथे देण्याचा आणि वेळ न लागण्याचा। कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कशी स्प्रेड करता येईल ते आपण बघूयात नक्कीच। आणि आजचा माझा टॉपिक हाच आहे की बरीचशी लोक आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये बरीचशी लोक ह्या गोष्टीला खूप जास्त एक्सप्लोर झालेली नाही आहे ही गोष्ट। क्रिस्टल्स, जेमस्टोन्स आणि सेमी प्रेशियस स्टोन्स हे काय असतात, क्रिस्टल्स एक्झॅक्टली काय असतात, तर हेच मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। क्रिस्टल्स जे आहेत, क्रिस्टल्स हे असे जे आहेत ह्याला सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणतात, ह्याला पायराईट म्हणतात, हे मनीसाठी यूज केलं जातं। सो ह्याला सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणतात। हीलिंग क्रिस्टल्स बोललं जातं ह्यांना। ह्याचे ब्रेसलेट्स वगैरे किंवा अदर फॉर्म्समध्ये लाईक पिरॅमिड्स वगैरे, ट्रीज, बऱ्याचशा व्हेरिएशन्समध्ये तुम्हाला हे क्रिस्टल्स मिळतात। आता आपण ॲस्ट्रोलॉजिकली कोणतीही गोष्ट बघायला जातो, पत्रिका बघूनच आपण जेमस्टोन्स घातले पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये 100 to 1000% एनर्जी असते जी आपण विदाऊट पत्रिका बघता घालू शकत नाही। कारण की ते जेव्हा तुम्ही रिंग्समध्ये घालता, जेव्हा तुम्ही फिंगर्समध्ये घालता, तेव्हा ते तुम्हाला त्या प्रत्येक बोटाला 9 प्लॅनेट्सपैकी एक बोट प्रत्येक प्लॅनेटसाठी दिलं गेलेलं आहे की ज्याची शक्ती तिथून तुम्हाला मिळणार आहे। तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा 100% पॉवर असलेला जेमस्टोन विदाऊट एनी कन्सल्टेशन जस्ट तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही घातला असं नाही करू शकत, कारण की मग त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला बघायला लागतात। जसं नीलम स्टोन आहे, रेड कोरल, जो माणिक आपण म्हणतो, ते जे सगळे स्टोन्स आहेत हे खूप हेवी स्टोन्स आहेत। इनफॅक्ट मोती पण हेवी स्टोनमध्येच कन्सिडर केला जातो, कारण की हे सगळे जे स्टोन्स आहेत ना, ते स्टार्टिंगला तर तुम्हाला डिफरन्स नाही दिसणार, पण त्या एका वीकमध्ये तुम्हाला बराच त्याचा डिफरन्स दिसेल। जर ते तुम्हाला सूट नाही होते तर तुमचे खूप सारे मूड स्विंग्स होतील, खूप इरिटेशन तुम्हाला होईल, डिप्रेस्ड झाल्यासारखं वाटेल, तुमची कामं बिघडायला लागतील, छोटे मोठे ॲक्सिडेंट्स होतील। सो हे सगळे खूप स्ट्रॉंग स्टोन्स असतात, त्याच्यामुळे ॲस्ट्रोलॉजिकल ॲडवाईस घेऊन पत्रिका दाखवूनच तुम्ही हे स्टोन्स यूज केले पाहिजेत आणि ते पण पर्टिक्युलर फिंगरमध्येच घालायला पाहिजेत, तर त्याचे पूर्ण फायदे तुम्हाला मिळतात। हे जे क्रिस्टल्स आहेत, जे मी आता बरेचसे क्रिस्टल्स आहेत जे मी पुढे एक सिरीज स्टार्ट करीन, त्याच्यामध्ये प्रत्येक क्रिस्टलबद्दल तुम्हाला सांगणार आहे। हे तर जस्ट ॲज अन एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवते। तर हे ते क्रिस्टल आहेत, हे जे क्रिस्टल्स आहेत तर हे बनतात कसे, हे जे केमिकल रिॲक्शन्स आपल्या पृथ्वीवरती कंटिन्युअसली होत असतात, व्होल्कॅनो इरप्शन्स वगैरे होतात, आणि जे पण केमिकल रिॲक्शन्स अंडर द अर्थ होतात, तर त्या सगळ्यांचं मिक्सचर होऊन हे असे क्रिस्टल्स बनले जातात। तर आपले जे आर्किओलॉजिस्ट आहेत त्यांनी खूप आधी ह्या स्टोन्सचा शोध लावला होता आणि त्यांनी स्वतः रिसर्च करून लोकांवरती ह्याचा अगदी सायंटिफिक रिसर्च करून याचं लॅबमध्ये फुल्ली ह्याच्यावरती रिसर्च करून हे बघितलं गेलं की ह्याच्या पार्टिकल्समधून सतत एनर्जी जनरेट होत असते आणि ती एनर्जी पर्टिक्युलर गोष्टीसाठी यूज होते। लाईक आता हा पायराईट आहे, तर ह्याच्यातून जी जनरेट होणार आहे एनर्जी ती मनीसाठी जनरेट होते, पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते, आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यातल्या अबंडन्स, फायनान्शियल स्टेबिलिटी जी आहे, पैसा आहे, ते अट्रॅक्ट करण्यासाठी खूप हेल्प करते। म्हणून आजकाल पायराईट खूप फेमस आहे मनीसाठी।
सो असे प्रत्येक क्रिस्टल्स असतात आणि त्याचे प्रत्येकाचे बेनिफिट्स वेगळे असतात, प्रॉपर्टीज वेगळे असतात, केमिकल रिॲक्शन्स वेगळे वेगळे होऊन ते आलेले असतात. काही तुम्हाला समुद्रातून मिळतात, काही जमिनीच्या आतून मिळतात, तर काही लिटरली जे आपले तारे तुटतात आकाशामध्ये ते खाली पडून त्याचे जे पार्टिकल्स असतात त्याच्यातून सुद्धा स्टोन निर्माण होतात. त्याला सेलेस्टिकल स्टोन्स असं म्हणतात. सो हे असे वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग क्रिस्टल्स आहेत ज्याला सेमी प्रेशियस स्टोन्स पण म्हणतात. आता जेम स्टोन्स प्रत्येकजण यूज नाही करू शकत, कॉस्टली पण खूप असतात, पत्रिका दाखवूनच घ्यावी लागते, शिवाय सूट झाला नाही तर प्रॉब्लेम होतो, त्याचे साईड इफेक्ट्स थोडेफार फेस करायला लागतात. पण हे असे स्टोन्स आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही कन्सल्टेशन करण्याची गरज नाही, लिटरली कोणतंच कन्सल्टेशन करण्याची गरज नाही. तुम्हाला जो स्टोन आवडतो, जो स्टोन तुम्हाला अट्रॅक्ट करतो, तो स्टोन तुम्ही घालू शकता. आणि बरं ह्याच्यामध्ये एकच नाही, तुम्ही बरेचसे स्टोन्स घालू शकता एकत्र. 10-12 स्टोन्स पण तुम्ही एकत्र घालू शकता, ब्रेसलेट्स फॉर्ममध्ये, पेंडंट फॉर्ममध्ये, रिंग फॉर्ममध्ये घालू शकता. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कंपल्शन नसतं, कारण की हे कोणतेही क्रिस्टल्स कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स तुम्हाला देत नाहीत. हे सगळे आपापली एनर्जी जनरेट करत असतात. फक्त खूप वियर्ड कॉम्बिनेशन्स तुम्ही ह्याच्यामध्ये घालू नाही शकत, जे मी पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच सांगेन. पण नॉर्मली जे मनीचे क्रिस्टल्स आहेत 2-4 पायराईट आहे, देन आपलं सिट्रीन आहे, ग्रीन एव्हेंच्युरिन आहे, झेड आहे, ते हे सगळे तुम्ही घालू शकता, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्याच्यामध्ये सडनली तुम्ही ब्लॅक टर्मलिन वगैरे असे काही क्रिस्टल्स घालता जे त्याच्यातून निगेटिव्हिटी बाहेर फेकण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे, तर असे काही क्रिस्टल्स आहेत त्याचे कॉम्बिनेशन केले तर थोडाफार प्रॉब्लेम ॲज इन काय, एनर्जी फक्त वरखाली होते. आणि भले तुम्ही 3-4 क्रिस्टल्स एकत्र घालताय तरीही तुम्हाला थोडासा टाईम लागणार आहे त्या क्रिस्टल्स सोबत तुमची एनर्जी मॅच व्हायला. जसं आपण जेमस्टोन घालतो आणि एका वीकमध्ये आपल्याला लगेच त्याचा असर चांगला वाईट काय आहे तो दिसायला लागतो, कारण की त्यांच्यामध्ये एनर्जी पण तेवढी जास्त आहे. ह्याच्यामध्ये पण एनर्जी आहे, बट हे जिथे 50% एनर्जी होल्ड करतं ते तिथे 1000% होल्ड करतं आहे जेमस्टोन्स एनर्जी, म्हणून त्यांची कॉस्ट पण तेवढी जास्त असते. अगदी छोट्यात छोटा जेमस्टोन पण तुम्ही घ्याल तर त्याची कॉस्ट तुम्हाला जास्त पडते. आणि त्यातही काही श्रीलंकन स्टोन्स आहेत, काही इंडोनेशियन स्टोन्स आहेत, काही इराणी स्टोन्स आहेत, म्हणजे हे बाहेरून मोस्टली येणारे स्टोन्स आहेत. तर ते ऑब्वियसली बर्माची रुबी महाग आहे खूप. तर अशा प्रकारे ते प्रत्येकाचे कॉस्ट आणि क्वालिटी वाईज त्यांची प्राइजेस चेंज होत असतात. तर दॅट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कोणत्या प्रकारचं आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते सगळं घेऊ शकता. आता हे जे क्रिस्टल्स आहेत, तर हे जे आपले जे मी म्हणते सेमी प्रेशियस स्टोन्स आहेत, हिलिंग क्रिस्टल्स आहेत, त्याच्या अगदी 350च्या 400 व्हरायटीज फक्त आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत सध्याच्या टायमाला. त्यातले बरेच तर इंडियामध्ये खाणीतून निघतात आणि बरेचसे मॅडागास्कर, इंडोनेशिया इथून येतात. तर जे बाहेरून येणारे क्रिस्टल्स आहेत ते ऑब्वियसली थोडे जास्त कॉस्टली असतात आणि जे इंडियामध्ये इझिली अवेलेबल तुम्हाला होतात ते थोडे त्यातल्या त्यात मीडियम त्यांची रेंज असते. पण आजकाल जे इन्स्टावर किंवा जिथे पण 2वर 3 फ्री, 3वर 4 फ्री हा प्रकार चालतो, तर ते फक्त तुम्ही बघून घ्यावं लागतं की ते ऑथेंटिक क्रिस्टल्स आहेत की नाही. सर्टिफिकेट दिलं म्हणजे तो ऑथेंटिक आहे असा भाग नसतो ॲक्च्युली, कारण की सर्टिफिकेट्स खूप इझिली 200-250 रुपये देऊन बनले जातात. तर आम्ही इथे रूट्स अँड चार्म्समध्ये जेमस्टोन्सशिवाय कोणत्याही स्टोन्सला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करत नाही, कारण की आमचे प्रोडक्ट्स जेन्युइन आहेत, ऑथेंटिकेटेड आहेत आणि पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल हाय क्वालिटीच स्टोन्स आम्ही प्रिफर करतो.
रॉ मटेरियल पासून रॉ मटेरियल अक्वायर करण्यापासून जर आम्हाला बाहेरच्या देशातून पण आणायला लागलं तरीही त्याही प्रकारे आम्ही आणतो आणि आम्ही स्वतः आमचे जे वर्कर्स आहेत हे स्वतः काम करून त्यातून वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवतात आणि त्याचे स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार बनवतात. लॅम्प्स आहेत, ट्रीज आहेत, ब्रेसलेट्स आहेत, हे सगळं बनवलं जातं. पण जस्ट बिकॉज सर्टिफिकेट देऊन समोरच्याला थोडंसं वेड्यात काढल्यासारखं फील होतं की कारण की प्रत्येक स्टोन लॅब टेस्टमध्ये नाही करू शकत माणूस, लॅब टेस्ट नाही करू शकत कारण की प्रोसेस ती एवढीशी असते आणि त्या प्रोसेससाठी इवन लॅब टेस्टर्स जे असतात ते सुद्धा अप्रूव्ह होत नाहीत कारण की ते जेमस्टोन्सवर जास्त त्यांचा फोकस असतो. सो सेमी प्रेशियस स्टोन्समध्ये इतकं जास्त लॅब टेस्टेड नसतं. तर त्याच्यावर अगदी तुम्हाला बिलीव्ह करायचं आहे की नाही हे अप टू यू. तुम्हाला जिथून तुमचा ट्रस्ट आहे तुम्ही तिथून ह्या वस्तू घेऊ शकता कारण की ट्रस्ट शेवटी महत्त्वाचा असतो आणि तुमचा तो ट्रस्टच काम करतो ह्या सगळ्या गोष्टींना जास्तीत जास्त परिणाम देण्यासाठी. कारण की मानला तर दगडामध्ये पण देव आहे आणि तोच देव आपण पुजतो आणि आपल्या विश्वासाने, आपल्या फेथने त्याच्यामध्ये ते देव पण येतं आणि ही आपलीच पॉझिटिव्ह एनर्जी असते जी ते देवा थ्रू आपल्याकडे येते आणि मग ती काम करते. तर हेही असंच आहे. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी खूप एनर्जी असते आणि त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कशी आहे त्याच्यावर त्या एनर्जीचं काम करणं डिपेंड असतं. जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या ऑरामध्ये खूप नेगेटिव्हिटी आहे, तुमच्या पत्रिकेत खूप नेगेटिव्हिटी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचे रिझल्ट्स मिळायला तुम्हाला थोडाफार टाईम लागतो. पण 15 ते 20 दिवसांमध्ये मोस्टली हे इफेक्ट्स दाखवतात. तर हा डिफरन्स होता क्रिस्टल्समध्ये, आपल्या जेमस्टोन्समध्ये आणि सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणजेच क्रिस्टल्स आहेत. हिलिंग क्रिस्टल्सलाच आपण सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणतो आणि जे आपले प्रेशियस स्टोन्स आहेत ते म्हणजे रुबी, पाचू, पुष्कराज हे सगळे आपले प्रेशियस स्टोन्स आहेत. जे नवग्रहमध्ये येतात ते सगळे प्रेशियस स्टोन्स आहेत. सो इट्स अप टू यू की तुम्हाला कोणत्या क्रिस्टलकडे जायचं किंवा कोणत्या जेमस्टोनकडे जायचं. पण जेही तुम्हाला अगदी मनापासून आवडतं आहे ते तुम्ही डेफिनेटली यूज करायला पाहिजे. त्याची एनर्जी तुमच्या एनर्जीला मग डेफिनेटली मॅच करेल. कारण की असं बोललं जातं की आपण क्रिस्टलला चूज नाही करत, क्रिस्टल आपल्याला चूज करत असतो. आपल्या ऑराला, आपल्या सोलला त्या क्रिस्टलची गरज असते तेव्हा आपण त्या क्रिस्टलकडे अट्रॅक्ट होतो. कारण की माझा सगळ्यात फेवरेट स्टोन्स घेऊन बसली ॲक्च्युली मी. माझा सगळ्यात आधीचा सगळ्यात पहिला स्टोन म्हणजे पायराईट आहे. कारण की पायराईट मला खूप जास्त अट्रॅक्ट करायचा कारण की ह्याचे सगळे ग्लिटर्स आणि त्याची चमक मला खूप जास्त अट्रॅक्ट करत होती. सो मी माझी जर्नी जी क्रिस्टलची आहे ती ह्याच्यापासून स्टार्ट केली आणि आता जवळजवळ 6-7 वर्ष झालं मी ह्या बिझनेसमध्ये आहे. त्याचसोबत आम्ही वास्तू, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, KP आणि वैदिक सोल्युशन्स, वैदिक रेमेडीज, जे म्हणजे पास्ट लाईफपासून काही कर्म असतात आपले, ज्याचा त्रास आपल्याला ह्या जन्मात होत असतो. आपण भले खूप चांगली कामं करू या जन्मामध्ये, कुणाला हर्ट न करू, काय नको करू, बट तरीही आपण एक प्रकारचा त्रास आपल्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या असतो. कुणाला हेल्थ वाईज, कुणाला फायनान्शियल, कुणाला एज्युकेशन वाईज, करिअर वाईज. तर ह्या सगळ्या गोष्टींचे सोल्युशन्स तुम्हाला रूट्स अँड चार्म्समध्ये मिळतात. आम्ही ह्याच्यामध्ये पास्ट लाईफ ॲस्ट्रोलॉजीचा सुद्धा यूज करतो, जिथे रेकीमधून आणि स्पिरिच्युअल हिलिंगमधून, वेगवेगळ्या रेमेडीजमधून. आता ह्या सगळ्या रेमेडीज ब्लॅक मॅजिक किंवा व्हाईट मॅजिक असा काही प्रकार नाही आहे. नॉर्मल मंत्रांथ्रू आणि देवाच्या शक्तीने मंत्रून दिलेल्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात, ज्या तुमच्यासाठी ॲज अ रेमेडी म्हणून काम करतात. तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला विश्वास असेल तर. आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, सो प्लीज रूट्स अँड चार्म्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊ शकता.
आमचं हिंदी चॅनलसुद्धा आहे यूट्यूबचं, आणि तिथे पण बरेचसे व्हिडिओज आहेत. तुम्ही तिथेही जाऊन सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुम्ही मराठीला कनेक्ट होत असाल तर प्लीज माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण अशाच बऱ्याचशा स्पिरिच्युअल गोष्टींबद्दल, क्रिस्टल्सबद्दल आणि वेगवेगळ्या रेमेडीजबद्दल डेफिनेटली इथे डिस्कस करणार आहोत. आणि दिस इज माय कम्फर्टेबल स्पॉट ॲक्च्युली, कारण की मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे. सो आपल्या भाषेमध्ये बोलण्याचं एक वेगळीच मजा असते, हो ना. सो फाईन, तुमची काही क्वेरी असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तोपर्यंत नमस्कार आणि स्वतःकडे लक्ष द्या, काळजी घ्या. थँक्यू.